नमस्कार सर्वांना. चला तर आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेज प्रश्न व उत्तरे TCS व IBPS पॅटर्ननुसार. प्रश्न क्रमांक पहिला. भारतीय संविधान घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 2. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 3. घटनेचा संविधानाचा सरनामा कोणी तयार केला? उत्तर आहे पंडित नेहरू. प्रश्न क्रमांक 4. भारतीय राज्यघटनेची किल्ली आत्मा असे कशात संबोधण्यात येते? उत्तर आहे उद्देश पत्रिका. प्रश्न क्रमांक 5. भारतीय राज्यघटनेतील मूळ कलमे व परिशिष्टे किती? उत्तर आहे 395 व 8. प्रश्न क्रमांक 6. भारतीय राज्यघटना भारतीय घटना समितीने स्वीकृत केली. उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी. प्रश्न क्रमांक 7. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी. प्रश्न क्रमांक 8. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी लागलेला कालावधी किती होता? उत्तर आहे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. प्रश्न क्रमांक 9. भारतीय संविधान लेखा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 10. भारतीय शासन पद्धती डॅश डॅश प्रकारची आहे? उत्तर आहे संसदीय. प्रश्न क्रमांक 11. भारतीय राज्यघटनेची कल्पना सर्वप्रथम कोणी सुचविली? उत्तर आहे M.N. रॉय यांनी. प्रश्न क्रमांक 12.
भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात एकूण किती सूची आहेत? उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 13. सध्या भारतीय राज्यघटनेत किती कलमे व परिशिष्टे आहेत? उत्तर आहे 448 व 12. प्रश्न क्रमांक 14. भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश केला आहे? उत्तर आहे 22. प्रश्न क्रमांक 15. भारतीय राज्यघटनेत कल्याणकारी राज्याचा उल्लेख कशामध्ये करण्यात आला आहे? उत्तर आहे मार्गदर्शक तत्वे. प्रश्न क्रमांक 16. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहेत? उत्तर आहे आयर्लंड. प्रश्न क्रमांक 17. घटना दुरुस्ती हे भारतीय राज्यघटनेतील घटक कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले आहे? उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 18. घटना परिषदेची पहिली बैठक कधी झाली होती? उत्तर आहे 9 डिसेंबर 1946 रोजी. प्रश्न क्रमांक 19. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत? उत्तर आहे कलम 14. प्रश्न क्रमांक 20. भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते? उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 21. भारतीय संविधानानुसार डॅश डॅश सार्वभौम आहे? उत्तर आहे भारतीय जनता. प्रश्न क्रमांक 22. भारताच्या संविधान घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? उत्तर आहे कायदेमंडळ. प्रश्न क्रमांक 23. संविधानिक घटना दुरुस्ती अन्वये कोणता मूलभूत हक्क संविधानातून वगळण्यात आला? उत्तर आहे संपत्तीचा हक्क.
प्रश्न क्रमांक 24. लोकसभेची कमाल जास्तीत जास्त किती सभासद संख्या निर्धारित केली आहे? उत्तर आहे 552. प्रश्न क्रमांक 25. राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? उत्तर आहे 250. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.